2 दिवसापूर्वी आपल्या बीड शहरातील सर्व ॲम्ब्युलन्सचे चालक आणि मालक यांनी मला सिव्हिल हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांची एक संघटना आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून मला त्यांनी विनंती केली की आज देशभरामध्ये, राज्यामध्ये आणि शहरामध्ये या ठिकाणी डिझेलचा आणि पेट्रोलचा तुटवडा झालेला आहे। आता हा कृत्रिम आहे का नैसर्गिक आहे याची विचार करण्याची गरज आहे। परंतु आज परिस्थिती अशी आहे की एखाद्या दुसऱ्या गाडीला डिझेल किंवा पेट्रोल मिळालं नाही तर चालतं, परंतु ॲम्ब्युलन्सला जे शासनाने ठरवून दिलेला कोटा आहे, आपत्कालीन ज्याला इमर्जन्सी कोटा म्हणतो, परंतु तो सुद्धा या ॲम्ब्युलन्स धारकाला मिळत नाही। गेल्या काही 15 दिवसातले त्यांचे अनुभव मला त्यांनी शेअर केले। एक छोटा बच्चू होता, त्याला पुण्याला या ठिकाणी शिफ्ट करायचं होतं, परंतु धामणगावपर्यंत जाऊस तर सुद्धा त्यांच्याकडे डिझेल पेट्रोल नव्हतं। त्यावेळेस त्या मुलगा तिथे त्या ठिकाणी दगावला, असं त्यांचं म्हणणं मला काल आलं। परवा दिवशी एक पेशंट असा होता, त्याला अंबेजोगाईला या ठिकाणी शिफ्ट करायचं होतं, परंतु डिझेल नसल्यामुळे त्याला इथंच ठेवावं लागलं। त्याला इमर्जन्सी सेवेमध्ये जर कुठल्याही पेशंटला, जर माझ्या घरचा असेल, तुमच्या घरचा कोणी पेशंट असेल, जर त्याला पुण्याला, मुंबईला किंवा इतर ठिकाणी हलवायचं असेल तर मग डिझेल पेट्रोल जर मिळणार नसेल तर आपत्कालीन सेवेचा काय उपयोग। आणि जर शासनाने ठरवून दिलेलं आहे की कुठलीही ॲम्ब्युलन्स जर पेट्रोल पंपावर जात असेल तर तिला पेट्रोल डिझेल मिळायला पाहिजे, परंतु बऱ्याच पेट्रोल पंपावर त्या ठिकाणी कटडे लावून बंद केलेले आहेत। काही ठिकाणी मिळतं पेट्रोल डिझेल, परंतु ॲम्ब्युलन्स आल्यानंतर देणं बंधनकारक आहे। प्रत्येकाकडे या ठिकाणी इमर्जन्सी कोटा असतो, त्यांना द्यायला पाहिजे, परंतु ते देत नाहीत, अशी त्यांनी माझ्याकडे तक्रार केली। आणि त्या तक्रारीची दखल घेऊन MIM पक्षाच्या वतीनं आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलेलो आहोत की त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की 24 तास रात्री अपरात्री कुणीही आजारी पडू शकतो, कुणालाही या ठिकाणी शिफ्ट करायचा प्रसंग येऊ शकतो, तर अशा वेळेस ॲम्ब्युलन्सला आपत्कालीन कोट्यातून डिझेल आणि पेट्रोल दिलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी। एकीकडे बघा, पेट्रोल डिझेल मिळतंय, परंतु काही ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांना पेट्रोल डिझेल दिलं जात नाही। परंतु त्यांनी मानव भावनेनं हा विचार केला पाहिजे, माणुसकीच्या दृष्टीने विचार केला पाहिजे। जर उद्या त्यांच्याच घरात कुणाला गरज पडली आणि ॲम्ब्युलन्स लागली आणि ॲम्ब्युलन्सवाल्यांनी जर ॲम्ब्युलन्स नाही दिली तर त्यांना कसं वाटेल। तर हे कुणाच्याही त्या ॲम्ब्युलन्सवाल्याचा घरचा पेशंट नसतो, परंतु जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या घरचे पेशंट आहेत, त्यांना शिफ्ट करण्यासाठी या पेट्रोल पंप चालकांनी एक विशेष बैठक घेऊन, आम्ही तर एवढं म्हणलं की त्यांचे सगळे आयडेंटिटी कार्ड घ्या, त्यांचे नंबर त्यांच्याकडे मेन्शन करा, त्यांचे कागदपत्र घ्या आणि जे कोणी ॲम्ब्युलन्स धारक असतील त्यांना नियमाने या ठिकाणी त्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदी करा आणि एक व्यक्ती दुसऱ्या वेळेस येणार नाही याची सुद्धा खात्री करा, असं सुद्धा आमचं या ठिकाणी म्हणणं आहे।